अ, नमस्कार सर्वांना. बऱ्यापैकी लोक आलेले आहेत आपले. एकदम शॉर्ट नोटीसवर ही ट्रेनिंग कॉल केलेली आहे. ज्या प्रकल्पांचे फिजिकल ॲक्शन प्लॅन, फिजिकल ॲन्युअल ॲक्शन प्लॅन भरून ज्यांचे प्रमाणपत्र आज सकाळपर्यंत आम्हाला प्राप्त झाले होते. तसं टिप्पणी ठेवून त्याला आपण मंजुरी दिलेली आहे आणि तसा मेसेज ग्रुपवर आपण कन्वे केला होता. त्या अनुषंगानं त्या प्रकल्पांची आता पुढची जी प्रोसेस आहे वर्क आयडी क्रिएट करणे आणि त्या क्रिएट केलेल्या वर्क आयडीचं वर्क स्टेटस भरणे. तर याच्यासाठी एक आपण थोड्या वेळाचं शॉर्ट ट्रेनिंग घेऊ. त्या अनुषंगानं ज्या प्रकल्पांचे प्लॅन अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांनी तातडीनं ते प्लॅन त्या प्लॅनचं किंवा त्या वर्षाची वर्क आयडी आहेत कामाची, ते क्रिएट करून त्याला सुद्धा 2 प्रोसेस आहेत, की पी-आय लेव्हलला वर्क आयडी क्रिएट करून तो फॉरवर्ड केल्यानंतर जिल्हा लेव्हलला येतो आणि जिल्हा लेव्हलनी फॉरवर्ड केल्यानंतर तो स्टेट लेव्हलला येतो. त्याच्यासाठी आम्ही कुठलंही प्रमाणपत्र तुम्हाला मागणार नाही, कारण ते जो प्लॅन भरलेला आहे त्याच्या बेसिसवर ते कामं आपल्याला वर्क आयडी क्रिएट करायची. वर्क आयडी क्रिएट करताना सुरुवातीला त्याला टेम्पररी वर्क आयडी जनरेट होतो ज्यावेळेस आपण भरता आणि सबमिट करता. ज्यावेळेस फायनल अप्रूव्हल स्टेट लेव्हलहून होईल, त्यावेळेस त्याचा पर्मनंट वर्क आयडी क्रिएट होतो. वर्क आयडी क्रिएट तो अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला परत त्याचं वर्क स्टेटसही भरायचं आहे. तर ते कशा पद्धतीने आपण थोडक्यात पाहूया. कृपया कुणीही डिस्टर्ब करू नये. जे नवीन जॉइन होतील त्यांनी पण शांततेत पाहून घ्यावं. आपण आणि विशेष करून ज्यांचे प्लॅन अप्रूव्ह झालेले आहेत किंवा ज्यांनी भरलेत, त्यांनी ज्यांनी भरलेत त्यांनी तातडीनं सर्टिफिकेट आणि ते पाठवायचं करावं. जेणेकरून आम्ही अप्रूव्हलची प्रोसेस पुढे मांडता येईल आम्हाला. त्याला मान्यता घेता येईल. आणि ज्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांनी जेवढे काही वर्क सुरू असतील किंवा कंप्लीट झालेले आहेत, त्याचे वर्क आयडी तातडीनं क्रिएट करून घ्यायचेत. आज, उद्या जेवढे होतील तेवढे. आज वर्क आयडी क्रिएट झाल्यानंतर त्याला अप्रूव्ह दिल्यानंतर उद्या ते आपल्याला वन पोर्टलला ते रिफ्लेक्ट होतात. मग त्याचं परत आपले विधाते सर जे आहेत, GIS एक्सपर्ट, ते पुढे आपल्याला उद्या किंवा परवा ट्रेनिंग त्याचं देतील. पण आज जेवढे मॅक्सिमम वर्क आयडी आज क्रिएट करता येतील आपल्याला, ज्यांचे प्लॅन अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांनी तेवढे मॅक्सिमम करावेत. जेणेकरून मी अप्रूव्हल देतो आज म्हणजे ते उद्या किंवा परवा आपल्याला जसं आज जर अप्रूव्ह झाले तर उद्या रिफ्लेक्ट होतील. आणि पुढचं GISचं ट्रेनिंग महत्त्वाचं आहे. विशेष करून आपल्याला मंगळवारची सोमवारची का मंगळवारची मीटिंग लागलेली आहे आढावा बैठक केंद्राची. आणि तिथे आपल्याला दाखवणं गरजेचं आहे की आपले फोटो काढणं सुरू आहे किंवा बऱ्याच प्रमाणात आपले ॲटलिस्ट ज्यांचे प्लॅन अप्रूव्ह झालेत, तिथले वर्क आयडी क्रिएट करून ॲटलिस्ट प्रत्येक प्लॅनचे 5-5 बाबा आपण फोटो काढलेले आहेत. वर्क आयडी जास्त क्रिएट करा, पण फोटो तरी ॲटलिस्ट 2-4 आपण प्रोसेस लावत असं दाखवू. पण त्याच्यासाठी वर्क आयडी क्रिएट करणं फार गरजेचं आहे. तर आपण जास्त वेळ न वाया घालवता डायरेक्ट त्याचं प्रात्यक्षिक पाहूया, की कशा पद्धतीनं आपल्याला पी-आय लॉगिनमध्ये वर्क आयडी क्रिएट करायचे आहेत. आपल्या वेबसाईटला मी लॉग इन करतोय. कुठल्याही एका प्रकल्पाचं ज्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत त्यांचंच करता येईल आपल्याला, ज्यांचे प्लॅन अप्रूव्ह झाले आहेत. एक आम्ही इथं पुण्याचं सक्सेस पण सकाळी केलेलं आहे. त्यानंतर मला 2-3 ठिकाणाहून कॉल पण आले, की आम्हाला कसं वर्क आयडी क्रिएट करायचं ते एकदा थोडं सांगा. म्हणून आपण तो ट्रेनिंग लावलेला आहे. हां, आता एक एक आहे, की ज्यावेळेस वर्क आयडी क्रिएट करायचे त्यावेळेस आपल्याला झालेली कामं असतील किंवा जी सुरू कामं आहेत, त्याच्याबद्दल आपल्याकडे माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्या आणि वर्क स्टेटस भरताना परत त्याची वर्क ऑर्डर कधी दिलेली आहे, म्हणजे काम सुरू करण्यासाठी. त्याच्यानंतर सुरू ॲक्चुअल काम कधी झालेलं आहे, ते पूर्ण झालं असेल तर पूर्ण कधी झालेलं आहे, त्याचा कंप्लीशन रिपोर्ट किती तारखेचा आहे. या डेट्स आपल्याकडे पाहिजेत, तरच आपल्याला वर्क स्टेटस भरता येईल. त्यापूर्वी आपण प्लॅनप्रमाणे वर्क आयडी क्रिएट कसे करायचे हे पाहूया. मी एक नंदुरबारचे आहेत का? नंदुरबार? नंदुरबार आहे का कुणी? नंदुरबार? चलो, छोड़ो. वर्धा आहेत का वर्धा?
आहे बरं आहे. हो सर, सर. open आहे तुम्ही आपले. मी आपल्या प्रकल्प 1चं लॉग इन करतो. ठीक आहे सर, करा. हा चालेल. मला फक्त लागेल तशी माहिती तुम्ही सांगत राहा किंवा एंटर नाही करता येणार. 498 498 BFC Z RM ETFPR Six. तरी चुकलं. केस मोड होता. हो शिट. परत घ्यायचं आता. पासवर्ड एक तर कठीण आहे त्याचा. RNX2 हे डॅश आहे का अंडरस्कोर आहे हो तुमच्या पासवर्ड मध्ये? अंडरस्कोर. TFPR TZ2Y08 येस. आता आपण जो फिजिकल ऍक्शन प्लॅन तर भरलेला आहे, पाहिलं आपण. त्याच्यामध्ये सेकंड सबमेनू आहे क्रिएट वर्क आयडी. क्रिएट वर्क आयडी केल्यानंतर ज्यांचे प्लॅन अप्रूव्ह आहेत त्यांचाच फक्त आपल्याला इथे प्रकल्प दिसतील. हा 3 नंबरचा प्रकल्प आहे. हो सर, तुम्ही 3 नंबरचा ओपन केला. ठीक आहे ना, चालेल ना. मी 1चा म्हणून लिहिला वाटतं तो पासवर्ड. युजर पासवर्ड. आता हा आपला जो प्लॅन तुम्ही भरला होता तो जशाला तसा इथे रिफ्लेक्ट होतो. आणि या प्लॅनच्या अनुषंगाने किती ह्याचे आपण वर्क आयडी क्रिएट केलेले आहेत ते इथे आपल्याला दिसतात. हा अप्रूव्ह केलेला प्लॅन आहे त्यामुळे आपल्याला इथे रिफ्लेक्ट झालेला आहे पूर्ण. आता इथे काय करायचंय आपल्याला की सपोज आपले फार्म पॉइंट आहेत 4, ठीक आहे, किंवा ग्रेडेड बंडिंग आहे वरती 1570.2 हेक्टरचं. तर याचे वर्क आयडी क्रिएट करताना काय करायचं, समोर जे दिलेलं आहे वर्क क्रिएट वर्क याच्यावरती क्लिक करायचं. समजा आपण फॉर्म पॉइंटचं जर घेतलं इथे मी क्रिएट वर्क म्हटलो. क्रिएट वर्क याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला इथे ऍक्टिव्हिटी मॅपिंग विथ ब्लॉक अँड विलेज येते. आता आपले 4 फॉर्म पॉइंट आहेत त्याचं बघा इथं नेम ऑफ ऍक्टिव्हिटी आणि त्याचे हेड इथं वरती दिलेला आहे. वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर न्यू क्रिएटेड फार्म पॉइंट आपले 4 आहेत. आपण 4 दाखवले तिथं. तर इथे ब्लॉकचं नाव येतं ते सिलेक्ट करायचे आणि जे आपण गावाचा बेसलाईन सर्वे भरलेला किंवा ऍड केलेले जे गाव आहेत त्यापैकी कुठल्या गावामध्ये आपल्याला तो फार्म पॉइंट घेतलेला आहे किंवा प्रस्तावित आहे डीपीआर मध्ये ते घ्यायचंय. आता 4 पैकी आपण सांगा एखाद्या गावाचं कुठलं हे आहे तर. वर्धा. हा बोला. तुमचे जे 4 फार्म पॉइंट आहेत ते कोण्या गावात आहे? सेल्डो. सेलू तुमचा ब्लॉक झाला. सेल्डो. ओके. सेल्डो मध्ये 4च्या 4 आहेत का? हा ठीक आहे. आता बरं ठीक आहे असू द्या. सेल्डो मध्ये एक जरी असेल तरी आपल्यासाठी ट्रेनिंग पुरता काफी आहे. आता लँड आयडेंटिफिकेशन. लँड आयडेंटिफिकेशन म्हणजे काय माहितीये का, जसं आपण लँडमार्क सांगतो ना किंवा ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपण नाही का एखादा समजा पत्ता विचारला, एखाद्याचं घर विचारलं गावात तर सांगतात की या मंदिराच्या बाजूला किंवा तिथं समोर पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, किंवा आपण एखाद्याचं शेत विचारलं गावाकडं, कोणी सांगतं आंब्याचा मळा आहे, कोणी वडाचा मळा, कुठं या नदीच्या पलीकड अलीकड
याच्या शिवाराला असं जे काहीतरी त्या शेतीला नाव एक जनरल नाव दिलेलं असतं आयडेंटिफिकेशन. ते आयडेंटिफिकेशन आपल्याला इथं लँडमार्क सारखं टाकायचं. ह्याचं काय म्हणजे हे नाहीये की काही चुकलं वगैरे तर काही नाही. किंवा गावाच्या जवळ आहे, गावाच्या वरच्या बाजूला आहे, असं काहीतरी मळ्याला त्या शेताला अशी नावं असतात लँड आयडेंटिफिकेशन. तर ते आपल्याला इथं एंटर करायचंय. आता मी याला उदाहरणार्थ लिहितो की नियर जीपी म्हणजे गावाच्या जवळची शेती आहे बाबा असं लिहितो. असं टाकल्यानंतर मी इथे सेव्ह ॲज ड्राफ्ट करणार. वर्क आयडी सेव्ह ॲज ड्राफ्ट सक्सेसफुल झाला. इथे जर आपण पाहिलं परत आपल्याला प्रकल्प सिलेक्ट करायचा. त्यानंतर 23-24 हा आपला प्लॅन आहे म्हणून इथे 23-24च दिसतंय. इथे पाहिलं आपण तर आपल्याला एक वर्क क्रिएट झालेला आहे. बरोबर आहे. वर्क आयडी एक आपला क्रिएट झालेला आहे. आपले 4 फॉर्मॅट आहेत. फार्म फॉन्ट असल्यामुळं आपल्याला 4 वेळेस ती वर्क आयडी क्रिएट करायची आहे. किंवा इतर जे असतील की ग्रेडेड बंडिंग वगैरे असेल तर जेवढे असतील किंवा ज्या सर्वे नंबरला असतील त्या पद्धतीने आपल्याला तेवढे वर्क आयडी त्याचे क्रिएट करायचे आहेत. किंवा अदर ज्या ऍक्टिव्हिटी असतील अदर ऍक्टिव्हिटीचे सुद्धा आपल्याला त्याप्रमाणे समजा जे काम असेल त्याच्याप्रमाणे किंवा जेवढे नंबर असतील तेवढे वर्क आयडी आपल्याला क्रिएट करायचे. आता हा जो वर्क आयडी आपण क्रिएट केलेला आहे तो आपल्याला इथे दिसेल. इथे याला टेम्पररी वर्क आयडी जनरेट झालेला आहे. 335689 हा टेम्पररी वर्क आयडी आहे. ज्या वेळेस स्टेट लॉग इन मधून ह्याला फायनल अप्रुव्हल होईल त्यावेळेस हा वर्क आयडी बदलू सुद्धा शकतो आणि जो अप्रूव्ह केल्यानंतरचा वर्क आयडी आहे तो कायमस्वरूपीचा राहील. हे वर्क आयडी याच्यासाठी महत्वाचे आहेत अप्रूव्ह झालेले. एकदा अप्रूव्ह झाल्यानंतरचे की तेच वर्क आयडी आपल्याला फक्त ह्याला दिसणार आहे कुठे भुवन पोर्टलला. आणि त्या वर्क आयडीच्या म्हणजे ह्या कामाचा हा वर्क आयडी आहे या गावातील या कामाचा. मग तिथं फोटो काढायला गेल्यावर परत दुसरा वर्क आयडी करायला झालं तर त्याचं लोकेशन चुकल. म्हणून वर्क आयडी कशासाठी महत्वाचे आपल्याकडे असणं की ते वर्क आयडी आपल्याला तिथे फोटो काढण्यासाठी किंवा जिओ टॅग करण्यासाठी दिसणार आहेत. परंतु हा जो आहे तो टेम्पररी वर्क आयडी आहे. टेम्पररी वर्क आयडी कायम राहू पण शकतो किंवा तो बदलू शकतो. हा फक्त रेफरन्ससाठी आहे. इट वुड बी डिलीटेड अँड नीट वर्क आयडी वुड बी प्रोव्हाइडेड आफ्टर कम्प्लिशन ऑफ वर्क बाय द SLN. म्हणजे याला जेव्हा स्टेट लेवलच्या लॉग इन मधून अप्रुव्हल होईल त्यावेळेसचा जो वर्क आयडी असेल तो इथे फायनल असेल. आता सेल्डो मध्ये आपण घेतलेलं आहे त्याचं लोकेशन वगैरे टाकलेलं आहे. आपण एक वर्क आयडी क्रिएट करून सुद्धा फॉरवर्ड करू शकता किंवा एकाच वेळी अनेक वर्क आयडी ह्या कामाचे करून सुद्धा फॉरवर्ड करू शकता. तर आपण आता सध्या फक्त मी एकच दाखवतोय उदाहरणासाठी. आपण मल्टिपल पण करू शकता किंवा हे जे दिले एरिया ब्राउट अंडर हॉर्टिकल्चर तर याच्यामध्ये जे काय असेल तुमचं फळबाग वगैरे ते 7.44 हेक्टरचं जर एकाच गावात एकाच ठिकाणी असेल तर एकच वर्क आयडी क्रिएट करा. एकाच गावात 2-3 ठिकाणी असेल तेवढे वर्क आयडी क्रिएट करा किंवा 3-4 गावात वेगवेगळं असेल वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर तेवढे त्याचे वर्क आयडी आपल्याला क्रिएट करावं लागतील. लक्षात आले. सेम फॉर ग्रेडेड बंडिंग. जी काही ऍक्टिव्हिटी आपली असेल किंवा जे आपण CCT वगैरे घेतो हे ते तर ते एकाच ठिकाणी असतील एकाच सर्वे नंबरला असतील एकाच ठिकाणी एकाच याच्यावर लोकेशनला असतील तर आपण त्याचं एकत्रित एकच वर्क आयडी क्रिएट करायचा. मल्टिपल ठिकाणी असतील तर त्याचे तेवढे मल्टिपल वर्क आयडी आपल्याकडे क्रिएट झालेले पाहिजेत. तर याचं नंतर फॉरवर्ड कसं करायचं आणि वर्क स्टेटस कसं भरायचं ते आपण पाहूयात. आता सेम प्रोसेस जसं आपण अॅन्युअल ऍक्शन प्लॅन फॉरवर्ड केला त्याच पद्धतीनं हे इथं आहे आपल्याला फॉरवर्ड टू WCDC म्हणजे आपल्याला जिल्हा लॉग इनला हा फॉरवर्ड करायचा आहे. आता हे सेल्डोनला एक शेततळ आहे कन्फर्म आहे. वर्धा सर ते कन्व्हर्जन मधलं आहे. कन्व्हर्जन मधलं आहे ते. मग याच्यातलं कशात PMKSY मधलं आहे का शेततळ? नाही PMKSY मधलं नाहीये, कन्व्हर्जन मधलं आहे ते. गॅबियन आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये PMKSY मध्ये. गॅबियन हे डिलीट करून टाकते. ऐका ना 4च्या 4 हे शेततळे ह्याच्यामधले आहेत का?
कन्व्हर्जनचे आहेत. चारीचे चारी कन्व्हर्जनचे आहेत का? हो ठीक आहे. हो हो. चालतंय, एक असू दे, आपण भरायचे चारी पण. कन्व्हर्जनचे पण आपल्याला वर्क आयडी क्रिएट करायचे, नंतर ते आपण त्याला कन्व्हर्जन मध्ये दाखवू. आता तुमचं ग्रेडेड बंडिंग आहे का? आहे ना, ग्रेडेड बंडिंग आहे. PMKSY मधलं आहे? हो आहे ग्रेडेड बंडिंग PMKSY चं. बरं, त्याचे काही कामं सुरू किंवा कंप्लीट झालेली आहेत? नाही सर, या क्लस्टरमध्ये फक्त गॅबियन कम्प्लीट झालंय. ग्रेडेड बंडिंग नाही झालं या क्लस्टरला. अच्छा, गॅबियन आपण कशात दाखवलं होतं? गॅबियन सर ते याच्यामध्ये वॉटर हार्वेस्टिंग मध्ये का इंजिनिअरिंग व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर मध्ये, इंजिनिअरिंग स्ट्रक्चर मध्ये अदर मध्ये दिसतंय 11. ठीक आहे. याला परत आपल्याला नंतर मॅप करावं लागेल परत. हे जे आहे आता याच्यामध्ये आपण हे घेऊ व्हेजिटेटिव्ह अँड इंजिनिअरिंग स्ट्रक्चर. ठीक आहे, याच्यातले आपण गॅबियन एका ठिकाणची कुठले तरी घेऊ. सेलू मध्ये कुठल्या गावाला आहे? सर सर जीबीचं घेता का एखादी ग्रेडेड? ग्रेडेड बंडिंग घेऊ का? हो सर, हो. आपण म्हणाल ते, Graded मला bundling काही घ्या. अडचण नाही. ठीक आहे, हा सर, जीबी घ्या. ओके जीबी घेऊया. ग्रेडेड बंडिंग घेऊया. या ठिकाणी ग्रेडेड बंडिंग कुठल्या गावात आहे? कुठल्या गावामध्ये ग्रेडेड बंडिंग आहे? पूर्णच गावात आहे सर. सगळ्या गावांना आहे? सगळ्या गावात. चला ठीक आहे, मी एक कुठलं तरी सिलेक्ट करतो, बाकीचे नंतर तुम्ही करून घ्या. पळसगावला घातलं. लँड आयडेंटिफिकेशन परत मी म्हणलो किंवा नियर जीपी मी असं टाकतोय फक्त हे उदाहरणासाठी, परंतु आपण ऍक्च्युअल टाका किंवा जर आपल्याला त्यातले सर्वे नंबर वगैरे माहित असले एक्झॅक्ट कुठला आहे तर ते पण सांगू शकता, म्हणजे आपल्याला शोधायला नंतर सोपं जाईल. आता एक एक काम आहे म्हणून लवकर दिसतंय, जेव्हा तिथं शेकडो कामं असतील तर ते आपल्याला थोडं शोधण्यासाठी पण सोपं जाईल. आणि ज्यावेळेस फोटो काढू त्यावेळेस पण थोडं लक्षात येईल की बाबा नेमकं कुठं होतं म्हणून. याला मी परत सेव्ह ॲज ड्राफ्ट केलं. याचा पण टेम्पररी वर्क आयडी जनरेट झाला, तो आपल्याला दिसेल इथे. आता बघा, याचा एक वर्क आयडी आपण क्रिएट केलेला आहे. आता जेवढे आपले असतील ग्रेडेड बंडिंगच्या साईट तेवढे वर्क आयडी आपल्याला क्रिएट करावे लागतील. एका गावात एक असेल तर एक, एका गावात मल्टिपल असतील तर तेवढी, आणि जेवढे आपण क्रिएट केलेले आहेत त्याची संख्या आपल्याला इथे दिसेल. याच्यानंतर पुढे आपण खाली पाहिलं तर ड्राफ्ट मध्ये सेव्ह आपले 2 वर्क आयडी झालेले आहेत. एक फार्म पॉइंटचा आहे आणि एक ग्रेडेड बंडिंगचा. आपण एक एक पण करू शकता किंवा मल्टिपल सुद्धा या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी आपण हे जिल्हा लेवलला आता फॉरवर्ड करतोय. जिल्हा लेवलला मी हे दोन्ही कामं फॉरवर्ड केलेली आहेत. वर्क आयडी इथे जर आपण पाहिलं तर आपलं जे आहे व्ह्यू फॉरवर्डेड लिस्ट ऑफ वर्क, म्हणजे जेवढे वर्क आपण क्रिएट केलेले आहेत त्या फिजिकल ऍक्शन प्लॅनच्या अनुषंगानं, आणि ते जिल्ह्याला जे फॉरवर्ड केलेत त्याचं आपल्याला इथे कुठले केले ते या ठिकाणी 2 आकडा दाखवतोय. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल, डायरेक्टही दिसतील किंवा आपण प्रोजेक्ट सिलेक्ट करून पाहू. 3 नंबर प्रकल्पाचे 23-24 या वर्षातले 2 टेम्पररी वर्क आयडी जनरेट झालेले आहेत. एक फार्म पॉइंटचा, एक ग्रेडेड बंडिंगचा आहे. एक सेलू तालुक्यातील सेल्डो मध्ये आहे, दुसरा सेलू तालुक्यातील पळसगाव मध्ये आहे. त्याचं लँड आयडेंटिफिकेशन आणि सध्या ते कुठल्या स्टेजला आहे ते इथं दिसतं. आता सध्या हे आपल्या डिस्ट्रिक्ट लॉग इनला आहे पेंडिंग. ज्यावेळेस डिस्ट्रिक्ट लॉग इन होऊन स्टेट लॉग इनला फॉरवर्ड होईल त्यावेळेस ते इथं आपल्याला ज्यावेळेस PIA लॉग इन करताल तर इथं आपल्याला काय दिसेल, SLN लॉग इन मध्ये ते पेंडिंग आहे असं दिसेल. आणि जर अप्रूव्ह झाले असतील तर आपल्याला रिजेक्ट जर झाले तर इथं रिजेक्ट झालेली लिस्ट दिसेल, आणि जे SLN अप्रूव्ह केले स्टेट लॉग इननं त्याची लिस्ट आपल्याला इथे प्राप्त होईल किंवा इथे दिसेल. पुढचा जे आहे वर्क स्टेटस भरायचा आहे, परंतु जोपर्यंत वर्क आयडी अप्रूव्ह होणार नाही स्टेट लॉग इन होऊन तोपर्यंत आपल्याला वर्क स्टेटस भरता येणार नाही. आता मी परत एकदा कन्फर्म करतो की आपण जे हे 2 कामं भरलेली आहेत ते बरोबर आहेत का?
वर्धा हा बरोबर आहे सर. बरोबर आहे, ठीक आहे. तर मी लॉग आउट करतो आणि आपल्याला जिल्हा लॉग इन दाखवतो. तर एक प्रश्न होता. बोला. सर ग्रेडेड बंडिंगचा एक गट म्हणजे एक काम होईल ना वर्क आयडी क्रिएट करताना? हो हो हो. तेच कन्फर्म करायचं. नाही म्हणजे ज्या लोकेशनला आहे तिथला त्याचा हो. फोटो मध्ये तो आला हो. पाहिजे. तुमची हो, तिथं हो. 10 असो, 5 असो, 4 असो, ते फोटो मध्ये आले हो. पाहिजेत. नाहीतर तुम्ही फार त्याचं गट असायचा 1 किलोमीटर लांब तर जमणार नाही. नाही सर दाखवला ते म्हणजे 50 एका एका मध्ये कामाला जेवढे आलं गट पाहिजे. वर्क बसणार आहेत, आयडी काम असेल होणार का? आहे, तेवढेच वर्क आयडी क्रिएट करावं लागेल ना? हो तेवढेच करा. एका गटाने एक वर्क आयडी. ठीक आहे, चालेल. मला आता सर डिस्ट्रिक्ट लॉग इन सर सांगा एक वर्धा. विचारायचं होतं. बोला. तर सर एका कामाला एक वर्क आयडी द्यायची का एका गटाला एक वर्क आयडी द्यायची? एक गट तुमचा कितीचा असतो? 50 ते 60 हेक्टरचं. 50 ते 60 हेक्टर. तेवढ्यात Graded जिओ bonding टॅग चा. होणार नाही ना साहेब. तुम्हाला त्या प्लॉट वाईज करावा लागेल. तो प्लॉट जो असेल किंवा जो सर्वे नंबर असेल त्याच्या वाईज तेवढे आयडी क्रिएट करावं लागतील. ग्रेडेड आता बंडिंगचा 50-60 यवतमाळमध्ये हेक्टरचं सर असतं, बाकी सगळे सिंगल असतात. बोला बोला, कोणतरी दुसरं बोलत होतं. सर मी यवतमाळवरून बोलतोय सर. सर IWMP 3चं म्हणजे प्रकल्प क्रमांक 3चं का नाही सर, जीबीचे आमचे टोटल 3098 हेक्टर आहे सर टोटल काम या मग वर्षी एका 23-24 गटाचं मध्ये. जे म्हणलात आपण ते जिओ टॅग फोटो मध्ये बसतील का तेवढी? हा नाही बसणार फोटो ना मध्ये सर येईल का तेवढं. ते? मग नाही कारण एका वर्क आयडी मध्ये एवढं हेक्टर बसणार नाही सर ते. हा, मग ते फोटो मध्ये दिसलं पाहिजे ना आपल्याला जिओ टॅग करताना. हो मग आता त्याच्यात मग एंट्री आता वर्क आयडी कशी जनरेट करायची सर आता एका गटाची? मग आपण बेसलाईनला तर त्याचे हे केले असतील ना, सर्वे नंबर टाकलेत का प्लॉट नंबर टाकले? हो सर हो नाहीतर ते सर्वे नंबर आहे सर. करता येईल. मग सर्वे नंबर number वाईज नुसार आपल्याला करता वर्क येईल. आयडी क्रिएट करावं लागतील. हो सर्वे भरपूर नंबर होतं. मध्ये चालेल, मॅक्सिमम चालेल. किती क्षेत्र आहे? एका सर्वे नंबर मध्ये मॅक्सिमम किती क्षेत्र आहे? 88 हेक्टर, म्हणजे 4 1 हेक्टर, हेक्टरच्या 5 आत आहे, कधी कुठले 1 हेक्टरच्या वर आहे. मग आपल्याला सर्वे नंबर वाईज हे करावं लागते. काही हो. मोठे आहे सर. पण एवढे 50-60 नसतील ना? 5 ते 6 नाही तर 50-60 चे नाहीये. 5-6 हेक्टरचा असेल तर आपण ते कव्हर म्हणजे तेवढं कुठंतरी उंचीवर हे करून ते फोटो मारू शकतो ना. हो सर. हो. ठीक आहे, सर्वे नंबर वाईज करा. बरं सर ठीक आहे ना. आणि सध्या तरी काय करा माहितीये का, याचे वर्क आयडी करताना क्रिएट करताना थोडे 4 करून बघा. ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल 1-2-3 दिवसात त्याचं जिओ टॅग करायला घेऊ त्यावेळेस किती क्षेत्र त्याच्यामध्ये कव्हर होऊ शकतंय त्या अनुषंगाने त्यांनी घेतलं तर आपण त्याप्रमाणे जाऊ गटप्रमाणे. चालेल सर तसं हो सर, मग चालेल. गट प्रमाण झालं तर खूपच चांगलं. वर्धा, मला तुमचं डिस्ट्रिक्ट लॉग इन पासवर्ड सांगता का जरा? हो सर. कॅपिटल मध्ये DI 27498 ANN ANN ना? बरोबर आहे का? आणि पासवर्ड हो बरोबर आहे सर. पासवर्ड सांगा. कॅपिटल मध्ये WADHA वर्धा आहे ना, वर्धा? वर्धा @123. सोप आहे. मी तुमचा पासवर्ड चेंज करून पाठवणार तुम्हाला. हा चालेल सर. आता आपण डिस्ट्रिक्ट लॉग इन केलेलं आहे. डिस्ट्रिक्ट लॉग इनला परत आपल्याला इथे सेकंड ऑप्शन आहे. जसं आपण प्लॅनला अप्रुव्हल दिलं तुम्ही किंवा फॉरवर्ड केला तसंच आपल्याला वर्क जे क्रिएटेड केलेले आहेत त्याला सुद्धा आपल्याला अप्रुव्हल द्यायचे.
ते गेट पेंडिंग वर्क आयडी म्हटलं तर आपण जे वर्क आयडी इथे क्रिएट केलेले आहेत ते आपल्याला दिसतील. त्याचा टेम्पररी आयडी तोच असेल जो आपल्याला तिथे दिसला होता. हा अप्रूव्ह केल्यानंतर बदलला वाटल्यास हा पहिला लक्षात ठेवा तुम्ही 3356 897 आणि 897 आणि दुसरा 631 7631 आणि 6897. जेव्हा अप्रूव्ह करू त्यावेळेस आपण बल्कमध्ये सुद्धा अप्रूव्ह करू शकता एकत्रित, किंवा 1 बाय 1 सुद्धा आपण अप्रूव्हल देऊ शकता. अप्रूव्हल द्यायचं म्हणजे तुम्हाला फॉरवर्ड करायचे. ते रिमार्क मध्ये आपण काहीतरी द्या त्याच्यामध्ये, आणि आपण त्याला या ठिकाणी रिजेक्ट जर करायचा असेल, एखादा वर्क आयडी काही चुकला असेल तर आपण त्याला इथून टिक करून तेवढाच वर्क आयडी टिक करून रिमार्क टाकून रिजेक्ट सुद्धा करू शकतो. आता मी हे दोन्ही एकदमच फॉरवर्ड करतोय. डिपेंड आहे आपल्याला जिल्ह्यावरून आपल्याला खात्री पटली की बरोबर आहे तर आपण त्या पद्धतीनं तो फॉरवर्ड किंवा चुकीचा असेल तर रिजेक्ट करू शकता. बल्कमध्ये करू शकता किंवा 1 बाय 1 टिक करून सुद्धा करू शकता. मी आता हे फॉरवर्ड करायला घेतलंय. याला फॉरवर्ड जेव्हा मी म्हणतो त्यावेळेस डू यू वॉन्ट टू फॉरवर्ड वर्क्स हे परत 2 वर्क आयडी इथे दाखवलेले आहेत. 6897 शेवटी आणि 7631. येस म्हटलं, इथं मेसेज दिला वर्क आयडी फॉरवर्डेड टू SLNA सक्सेसफुली. म्हणजे हा स्टेट लॉगिनला आता गेलेला आहे. इथे परत सेम आपण जे फॉरवर्ड केले आहेत स्टेट लॉगिनला त्याची यादी आपल्याला इथे दिसेल. सेम आपण PI लॉगिनला सुद्धा हे स्टेटस पाहू शकता आणि तिथे सुद्धा असंच असेल. SLNA मिस्टर विभिनाथला हे पाठवलेलं आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ वर्क आयडी ऑलरेडी अप्रूव्ड, इथं जेवढे अप्रूव्ड असतील ते आपल्याला दिसतील. आता अप्रूव्ह नाही आहे सुद्धा. आता मी याला स्टेट लॉगिनला अप्रूव्हल देतो आणि त्याच बेसिसवर अप्रूव्हल द्यायला लागलोय मी. तुम्ही आता मला सांगितलेलं आहे ते बरोबर आहे म्हणून. त्यानंतर फॉर क्लोज करायची हे पण आहे. स्टेट लॉगिनला सुद्धा इथे सेम प्रोसेस आहे माझ्यासाठी की कंप्लीट रिजेक्ट ऑफ वर्क आयडी क्रिएटेड. इथे मी वर्धा किंवा मला डायरेक्ट सुद्धा येतं, पण तुम्ही जिम लावायचंच त्याला सिलेक्ट करून अप्रूव्हल देणार. प्रोजेक्ट 3 नंबरच्यानी फॉरवर्ड केलेत. ओके ठीक आहे. हा मला सुद्धा सेम प्रोसेस आहे. मला फक्त तुम्हाला जे फॉरवर्ड बटन होतं त्याच्याऐवजी मला कंप्लीट हे ऑप्शन आलेलं आहे. इथे सुद्धा मी 1 बाय 1 करू शकतो किंवा एकत्रित सर्व कंप्लीट. अशा पद्धतीने आता वर्क आयडी सक्सेसफुली कंप्लीट झालेले आहे. जेव्हा मी हे ओके म्हणतो त्यावेळेस वर्क आयडी जे अप्रूव्ह केलेले आहेत, आता आपण तो बदल पाहता. नंबर लक्षात ठेवलेत का? टेम्पररी वर्क आयडी लक्षात ठेवलेत का? काय होते? तर 7681 झाला, इथं 7682 झाला, इथे 68 आणि काहीतरी समथिंग होतं. बरोबर आहे का? आता हा परमनंट वर्क आयडी झाला आपला. हा कायमस्वरूपी आपण या कामासाठी वापरू शकतो. कुठलं काम सर्च करायचं असेल, त्याचं स्टेटस पाहायचं असेल, त्याचं जिओ टॅग फोटो करायचे असतील, भुवन दृष्टी 2 जे ॲप आहे त्याच्यावरती जर आपल्याला हे कामाचा फोटो काढायचा आहे तर ह्या वर्क आयडीवर आपण तिथे ते सर्च करू शकतो. टेम्पररी वर्क आयडी हे तात्पुरते क्रिएट झालेले असतात. एकदा त्याला SLNA लॉगिन मधून स्टेट लॉगिन मधून अप्रूव्हल दिलं की ते बदलतात आणि बदललेले हे कायमस्वरूपी वर्क आयडी झाले तुमचे. परत येऊया आपण PIA लॉगिनला. पुढची प्रोसेस पाहूया. कुठलं होतं ते BFZ होतं ना.
थोडं बघूनच टाका. MX2. UYX. इथे आपण आता क्रिएट वर्क आयडी ला जर गेलो, प्रकल्प इथे जर आपण पाहिलं फॉरवर्ड लिस्ट मध्ये आपला आता काहीही पेंडिंग नाहीये, बरोबर आहे. नंतर रिजेक्ट मध्ये सुद्धा आपला एकही रिजेक्ट झाले नाही. अप्रूव्ह लिस्ट जर पाहिली आपण, प्रकल्प सिलेक्ट केला, आपले 2 वर्क आयडी जे आहेत ते अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्याचा वर्क आयडी क्रमांक इथे आलेला आहे. एकाचा ग्रेडेड बंडिंगचा 7682 आहे, 3357 682 आणि फार्म पॉइंटचा 3357 681. आता पुढची स्टेप आपली जिओ टॅगच्या अगोदर अशी आहे की या ठिकाणी आपल्याला स्टेटस ऑफ वर्क आयडी जे आहे ते भरायचे. स्टेटस ऑफ वर्क आयडी ला गेल्यानंतर आपण जेव्हा आपला प्रकल्प सिलेक्ट करू, त्यानंतर वर्ष गेट स्टेटस म्हटल्यानंतर आपल्याला इथे आपले 2 कामं दिसतील, त्यांचं स्टेटस आपल्याला इथे अपडेट करायचंय. स्टेटस अपडेट करायचंय म्हणजे ते काम ऑनगोईंग आहे, म्हणजे सुरू आहे, सुरू झाले, किंवा संबंधित काम कंप्लीट झाले ते आपल्याला अपडेट करायचंय. जर एखादं काम आपल्या याच्यामध्ये होतं, आपण त्याचा वर्क आयडी क्रिएट केलाय, परंतु काही कारणास्तव ते काम सुरू होण्यापूर्वी किंवा सुरू झाल्या रद्द झाले, कायमस्वरूपी ते कायम रद्द झाले, तर त्याला आपण फॉर क्लोज सुद्धा करू शकतो आणि त्याची कारण जे काय आहे फॉर क्लोजचं कारण ते आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. जेव्हा आपण ऑनगोईंग किंवा कंप्लीट म्हणतोय त्यावेळेस कारण देण्याची गरज नाही. आता जर आपण इथे घेतलं की पहिला वर्क आयडी, याचं काय आहे, ग्रेडेड बंडिंगचा सुरू झालंय का हे काम? नाही सर. नाही सर. अजून सुरू नाही झालेलं, बरोबर? नाही. ठीक आहे. जेव्हा हे काम सुरू होईल, सपोज आपण एक गृहीत धरू सुरू झालं, मी त्याला अपडेट करत नाही, परंतु आता मी म्हटलं हे सुरू झालंय, तर इथं ऑनगोईंग म्हणायचं. ऑनगोईंग बाय डिफॉल्ट असतो. इथे गेल्यानंतर आपल्याला त्याची कधी सुरू झाले हे वर्ष, महिना आणि ती तारीख जी आहे ती सिलेक्ट करायची, कधी सुरू झालं. हे टाकताना आपण याची दक्षता घ्यायची की त्याची वर्क ऑर्डर कधी झालेली आहे, काम सुरू करण्याचे आदेश कधी झालेले आहेत, त्याच्यानंतरच ते काम सुरू होण्याची तारीख असणं आवश्यक आहे. जेव्हा आदित्य जरा हळू, जेव्हा आपण कंप्लीट म्हणू, ते काम जर पूर्ण झालं असेल तर आपण या ठिकाणी पाहिलं, ज्यावेळेस आपण ऑनगोईंग म्हणू, ऑनगोईंग हा ऑप्शन निवडल्यानंतर फक्त याच ठिकाणी डेटचा जो हे आहे स्टार्ट डेट, तो ऑप्शन एनेबल होतो, एंड डेटचा ऑप्शन एनेबल होत नाही. परंतु काही कामं जी आपली कंप्लीट झाली किंवा काहीचं स्टेटस आपण आज ऑनगोईंग केलेलं आहे, परंतु काही काळानंतर ती कंप्लीट जेव्हा होतील, त्या कंप्लीटच्या वेळेस सुद्धा आपल्याला इथं त्याचं स्टेटस अपडेट करणं अनिवार्य आहे. आणि इथे मग त्याची स्टार्ट डेट पण आपल्याला घ्यावा लागेल आणि इथे कम्प्लिशन डेट सुद्धा घ्यावी लागेल. अशा पद्धतीनं आपल्याला वर्क स्टेटस त्या वर्क आयडी जे क्रिएट केले त्यांचे अपडेट करायचे आहेत. त्यानंतर आणि चालू वर्षातली जेवढी होणार आहे ती आत्ताच करून ठेवायची. मार्च एंड नंतर आपण करताल आणि करायला जाताल तर ती मार्च मधली सुरू झाली ती कामं आपल्याला दिसणार नाही. जर मार्च मध्ये सुरू झाली तर मार्च मध्ये सुरू म्हणा, कंप्लीट भले कधी होईल. इथे हा एक ऑप्शन त्यांनी विचारलेला आहे शेवटी की संबंधित काम द्या संबंधित काम जे आहे हे कन्व्हर्जन मधलं आहे किंवा नाही. जर संबंधित काम
हे PMKSY स्कीम मधलं असेल तर इथं नो ऑप्शन निवडायचं. हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये गडबड करू नका. जर दुसऱ्या स्कीम मधलं असेल म्हणजेच कन्व्हर्जन मध्ये असेल तर तेव्हा तिथं यस म्हणायचं. आपल्या स्कीम मध्ये असेल म्हणजे PMKSY WDC 2.0 मधलं जर काम असेल तर इथं कन्व्हर्जन मध्ये नो म्हणायचे, म्हणजे ते आपल्या स्कीम मधलं काम आहे. इथे गडबड होता कामा नये. जर आपण हे काम जर कन्व्हर्जन मध्ये असेल आणि आपण इथं ते नो केलं म्हणजे ते आपल्या ह्याच्यामध्ये काम दिसत, म्हणजे आपल्या ह्याच्यातून झालंय म्हणजे त्याचं पेमेंट होणं अनिवार्य आहे. त्याला कुठलं तरी पेमेंट मॅच करणं अनिवार्य आहे. किंवा कन्व्हर्जन मध्ये आपल्या ह्याच्यात काम आहे आणि आपण कन्व्हर्जन मध्ये दाखवलं तर आपल्याला त्याला आपल्या ह्याच्यातलं पेमेंट दाखवता येणार नाही किंवा आपल्या ह्याच्यातून पेमेंट करता येणार नाही. त्यामुळे हा जो आहे शेवटचा, ही बाब छोटी आहे. येस किंवा नो मध्ये इथं सिलेक्ट करायचंय, पण इथे सिलेक्ट करताना काळजीपूर्वक जर काम PMKSY मधले असेल तर इथे नो करायचंय. जर काम दुसऱ्या स्कीम मध्ये असेल तर हे येस करायचंय. आता ग्रेडेड फंडिंगचं जे काम आहे ते आपण आपल्या स्कीम मध्ये असल्यामुळे इथे नो म्हणालो. तसंच मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण फार्म पॉइंटचं हे काम जर घेतलं तर या ठिकाणी जेव्हा त्याचं वर्क स्टेटस आपण ऑनगोईंग किंवा कम्प्लीट करू, आता इथं ऑनगोईंगला फक्त एकच तारीख येते, इथं कम्प्लीट म्हटलं की दोन्ही तारखा मला टाकावं लागणार. आणि ज्यावेळेस मी याला हे म्हणाल की हे काम जे आहे मगाशी यांनी सांगितलं ते कन्व्हर्जन मधलं आहे म्हणजे दुसऱ्या स्कीमचं आहे, म्हणून इथे येस करायचं. आणि हा जो बटन खाली दिलेला आहे सेव्ह अपडेट त्याच्यावरती क्लिक करायचं. जर आपण वर्क स्टेटस कंप्लीट करून याला सेव्ह अपडेट केलं त्यानंतर या कामामध्ये आपल्याला काही बदल करता येणार नाही, कारण हे काम आपण कंप्लीट झालंय इथं निवडलेल्या तारखेला असं त्याच्यातून निदर्शनास येतं. त्यामुळे त्याला बदलता येत नाही. जेव्हा मी ह्या कामाला ऑनगोईंग करल किंवा आपण ऑनगोईंग करताल त्यावेळेस ऑनगोईंगची डेट इथे असेल. सेव्ह आणि अपडेट म्हटलं म्हणजे ती सेव्ह होईल. ज्यावेळेस हे काम कंप्लीट होईल त्यावेळेस परत आपण नंतर कालांतरानं कंप्लीट वर क्लिक केल्यानंतर त्याची कंप्लीटची डेट भरू आणि त्याला अपडेट करू. मग त्यावेळेस परत जी कामं कंप्लीट केलेली आहेत ती परत आपल्याला बदलता त्याचं स्टेटस बदलता येणार नाही. त्याचबरोबर एखादं काम आपल्याकडून चुकीनं याच्यामध्ये ऍड झालं होतं किंवा काम ऍड झाले परंतु ते काम काही कारणास्तव जेन्युइन कारणास्तव रद्द झालेले आहे, ते काम पुन्हा पूर्ण होणार नाही किंवा सुरू होणार नाही, असे जी काही कामं असतील त्याला आपण इथे फॉर क्लोज या ऑप्शन मध्ये कायमस्वरूपी त्याचं जे काही खरं कारण असेल ते इथे टाकून क्लोज करू शकतो. अशा कामांचं सुद्धा आपल्याला स्टेटस नंतर काहीही बदलता येणार नाही, कारण ते कायमस्वरूपी क्लोज झाले. अशा पद्धतीनं जे आहे आपल्याला वर्क आयडी क्रिएट करायचे. क्रिएट केल्यानंतर त्याचं लगेच तातडीनं म्हणजे व्हेरीफाय करून कन्फर्मेशन घेऊन जिल्हा लॉगिन फॉरवर्ड करायचे. जिल्हा लॉगिन फॉरवर्ड केलेले आम्ही सुद्धा कुठल्याही प्रमाणपत्राशिवाय वर्क आयडीला तातडीनं लगेच अप्रुव्हल देऊन टाकू. मी दिवसातून 3-4 वेळेस फाईन कोणी क्रिएट केलेत त्याप्रमाणे ते अप्रुव्हल देऊन टाकू. अप्रुव्हल दिल्यानंतर आपल्याला आत्ता दाखवल्याप्रमाणे वर्क स्टेटस त्याचे अपडेट करायचे. वर्क स्टेटस अपडेट केल्यानंतर आज जर वर्क स्टेटस अपडेट केले तर जिओ टॅगसाठी भुवन ऍपला ते दुसऱ्या दिवशी कामं दिसतील, सेम डेला दिसणार नाहीत. सेम डेला ते कामं दिसणार नाहीत, दुसऱ्या दिवशी दिसतील आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ते हे करायचे. त्यामुळं आज आणि उद्या जेवढे होतील ज्या प्रकल्पाचे अप्रुव्हल झालेले आहेत प्लॅन ऍक्शन प्लॅन त्यांचे मॅक्सिमम वर्क आयडी आपण क्रिएट करावेत. त्याला अप्रुव्हलही द्यावं, जिल्हा लॉगिन फॉरवर्ड करावा, मी इथनं अप्रुव्हल देईल आणि त्याचे वर्क स्टेटस अपडेट करावेत. त्या अनुषंगानं आपले GIS चे जे विधाते सर आहेत ते आपल्याला पुढचं ट्रेनिंग देतील की कशा पद्धतीनं फोटो काढायचे. परंतु आज जर आपलं वर्क स्टेटस अपडेट झालं तरच तो वर्क कोड आपल्याला किंवा वर्क आयडी उद्याच्याला रिफ्लेक्ट होईल आपल्या भुवन पोर्टलच्या ऍपवरती. त्यामुळे आपण जेवढं जास्त वर्क आयडी क्रिएट कराल, लवकर कराल आणि त्याचं स्टेटस अपडेट कराल तेवढे वर्क आयडी आपल्याला तिथं अवेलेबल होतील आणि ज्यावेळेस ते ट्रेनिंग देतील तेव्हा सुद्धा आपल्याला ते
समजण्यास सोपे जाईल किंवा मदत होईल. आता परत अगोदर जास्तीत जास्त ते वर्क आयडी अगोदर क्रिएट करा. जे कामं सुरू आहेत किंवा ऑलरेडी कंप्लीट झालेली आहेत. फोकस त्याच्यावर द्यायचा आहे. जी कामं सुरू आहेत किंवा जी कामं कंप्लीट झालेली आहेत, त्या आणि त्याच कामाचे अगोदर वर्क आयडी म्हणजे फास्ट म्हणजे ह्याच्यावर प्रायोरिटीने घ्या आणि तेच अगोदर क्रिएट करा. जे कामं सुरू व्हायचे आहेत नंतर, त्याचं थोडं नंतर केलं तरी चालेल, पण प्रायोरिटीने अगोदर कुठले घ्यायचे जे ऑलरेडी कंप्लीट झालेत आणि सध्या स्थितीत सुरू आहेत किंवा या 4-8 दिवसात सुरू होणार आहेत. अशी कामं आपण तातडीने त्याचे वर्क आयडी क्रिएट करावेत. त्याचबरोबर ज्यांचे फिजिकल ॲक्शन प्लॅन भरून झालेले आहेत, त्यांनी प्रमाणपत्र तातडीने सादर करावे आणि प्रमाणपत्र सादर करून मग ते प्लॅन जिल्हा लेव्हलवरून आम्हाला फॉरवर्ड करावेत अप्रूव्हलसाठी. त्यानंतर ज्या प्रकल्पांचे DPR मंजूर आहेत आणि बेसलाईन सर्व्हे कंप्लीट झालेला आहे, त्यांनी सुद्धा तातडीनं फिजिकल ॲक्शन प्लॅन भरून घ्यावेत आणि काल सांगितल्याप्रमाणे त्याचे प्रमाणपत्र सुद्धा त्याचबरोबर आम्हाला पुढे अप्रूव्हलसाठी फॉरवर्ड करावेत, म्हणजे त्यांना पुढे वर्क आयडी क्रिएट करता येतील आणि त्याचा अप्रूव्हल आम्ही देऊ. आणि ज्यांचं बेसलाईन सर्व्हे कंप्लीट नाही, त्यांनी सुद्धा थोडी स्पीडअप करावं वेगवेगळ्या मार्गे आणि बेसलाईन सर्व्हे लवकरात लवकर कंप्लीट करून घ्यावा. एवढंच सांगायचं होतं सर्वांना. आपण सर्व शॉर्ट नोटीसवर खूप लोक एक 10 मिनिटाच्या ह्याच्यामध्येच इथे जॉईन झाले. कोणाला काही विचारायचं असेल तर त्यांनी विचारावं या बाबतीत. सर नाशिकहून खैरनार बोलतो DPC. बोला हॅलो बोला. सर म्हटलं माझं 2 नंबरच्या प्रकल्पाला बरेच कामं NRM पूर्ण झालेत साहेब. मग त्याचे हॅलो? आपण लवकरात लवकर वर्क आयडी क्रिएट करून फॉरवर्ड जर केले आम्हाला, तर आम्ही त्याचे अप्रूव्हल देऊ आणि आपल्याला वर्क स्टेटस मग त्याचे कंप्लीट दाखवावं लागतील. कंप्लीट मध्ये सर, त्याची पण सुरू आता झालेली तारीख आणि संपलेली तारीख. हो बोला. हो. बोला काहीतरी विचारत होता. तर अॅन्युअल ऍक्शन प्लॅन बाकी आहे ना अजून त्यांचा, मग त्याच्या आधी हे काम केलं चालेल. ऍक्शन प्लॅन अगोदर भरून पाठवा ना. ऍक्शन प्लॅन जोपर्यंत ऍक्शन प्लॅन भरून पाठवत नाहीत आणि तो आमच्या हो. लेवलहून अप्रूव्हल होत नाही, तोपर्यंत आपल्याला वर्क आयडी क्रिएटच करता येत नाही. बर, आता ऍक्शन प्लॅनचं काम आधी करून घेतो, मग बाकीचं हे हो. काम करून घेतो. मग जसं गट वाईज काम झालंय तसं मी डेटा पाठवतो. सध्या प्रायोरिटी त्याच लोकांसाठी आहे ज्यांनी भरलेत प्लॅन. त्यांनी लवकर फॉरवर्ड करून प्रमाणपत्र सादर करावं सहीचं. त्यानंतर ज्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत 7 प्रकल्पाची, त्यांनी तातडीनं वर्क आयडी क्रिएट करून त्याचं वर्क स्टेटस अप्रूव्हल घेऊन आमच्याकडून अप्रूव्हल देतो आम्ही. वर्क स्टेटस जनरेट करायचे. त्यांनी फक्त वर्क आयडी प्रायोरिटीनं ते करायचे अगोदर क्रिएट, जी कामं पूर्ण झालीत आणि जी कामं सुरू आहेत किंवा लगेच सुरू होणार आहेत, अशा कामाचे अगोदर वर्क आयडी क्रिएट करायचे आणि नंतर मग उरलेले बाकीचे तर ते नंतर करायचेच आहेत. कोणाला काही ओके शंका? सर. नंदुरबार आलेत का? नंदुरबार सर जळगावून बोलतोय सर. बोला. हॅलो जळगाव सर, आता बोला. जळगाव बोलतोय सर. हा बोला ना जळगाव बोला. सर आता समजून घ्या, आता कंपार्टमेंट बिल्डिंग मध्ये आपल्या एका गावामध्ये 300 हेक्टरचं आहे आणि 5 गट पाडलेले आपण, मग 5 वर्क आयडी क्रिएट करायचे का? तुमचं किती गट आहेत तिथं? वेगवेगळे गट आहेत का? एका गावामध्ये 300 हेक्टर आहे, त्याचे 5 गट पाडलेले सर आपण. कंपार्टमेंट बिल्डिंग हो. नाही, पण मग ते 5 गट जे आहेत ते किती क्षेत्र आहे एका गटाचे? 50 हेक्टरचे, 50 हेक्टर 55 हेक्टर नाही, असे. तुम्हाला सर्वे नंबर न जावा लागेल सर. सर्वे नंबर नाही का सर? तरी पण कंपार्टमेंट बिल्डिंग किंवा ग्रेडेड बिल्डिंगचं जे आपण आता बोललात ना की 50-60 हेक्टरचा गट, त्याच्यावर परत एकदा मी विधाते सरांशी बोलून घेतो
की आपल्याला गट वाईज जिओ टॅग केलं तर चालेल का? जर तसं असेल तर त्या गटाप्रमाणे आपल्याला वर्क आयडी क्रिएट करता येतील. इफ हो ना नॉट मग सर, कारण की माहिती काय झालं की ते आपण त्या याच्यानुसार चाललं ना आपण, तर मग एका त्या गावामध्ये समजून घ्या तर आपला 1000-1500 शेतकरी आहे. तर मग ते सर्व आपल्याला हे करावं लागेल सर मग त्याचं. नाही, बरोबर आहे ते. मला मागच्या वेळेस पण लक्षात आलं वर्धानी ग्रेडर बंडिंगचं सांगितलं तर. मी ते एकदा यांच्याशी बोलून घेतो वेदाती सरांशी. की जिओ टॅग साठी कसं अवेलेबल आहे आणि त्या पद्धतीने आपण ते वर्क आयडी क्रिएट करू. चालेल सर. ओके ओके. धन्यवाद तोपर्यंत सर. एक वर्क आयडी त्याचा क्रिएट करून ठेवा. जर गट वाईज म्हणले तर एखादं म्हणजे जेवढे गट आहेत तेवढे तर क्रिएट करून ठेवा. हो सर. सध्या पण सर गट वाईज आमचं ते क्रिएट physical करून ठेवा. सध्या गट वाईज क्रिएट हो. करून ठेवा. जर सर म्हटले की गट वाईज करता येणार नाही तर मग मात्र आपल्याला पुढे जाता येईल. पुढे सर्वे नंबर प्रमाणे करावं लागेल. जर ते म्हणले की इट इज ऍक्सेप्टेबल तर आपण सर्व गट वाईजच जाऊ. बरं सर. सर ते पाचव्या क्लस्टरचे हे प्रमाणपत्र हे केलेले सर मी मेल केले आता. बरं ठीक आहे. आता जे दुपारनंतर आलेले आहेत ना ते मी परत आता मॅडमला सादर करतो. जर मान्यता हो. मिळाली म्हणून आम्हाला तर ते आजच अप्रूव्हल देऊन टाकतो म्हणजे तुमचे वर्क आयडी क्रिएट होतील. हो चालेल सर. धन्यवाद. बाकी कोणाला विचारायचंय काही? नंदुरबार आहेत का नंदुरबार? हो सर, आहे सर, नंदुरबार आहे. लक्षात आलंय काय करायचंय तर? येस सर. ठीक आहे. तुमचे वर्क आयडी क्रिएट करून पाठवा. तुमचे 2 प्रकल्प आपण अप्रूव्हल केलेले आहेत. येस सर. येस सर. त्यानंतर अजून कोणी यवतमाळ आहेत का यवतमाळ? यवतमाळ यवतमाळ सर. लक्षात आले ना काय करायचंय तर? हो सर. मग तुम्ही काय करा आता तुमचा प्रकल्प 3 जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे. त्या पद्धतीनं आपण वर्क आयडी क्रिएट करून फॉरवर्ड करावेत. आणि दुसरं आपलं जे लोकेशनचा विषय होता LGD पोर्टल प्रमाणे किंवा आपले जे गावं इकडचे ते ग्रामपंचायत प्रमाणे ते त्याचं ग्रामविकास विभागानं त्या दिवशी करून दिलं होतं आपल्याला. त्यानंतर आपण NIC ला पाठवलं होतं तर केंद्रानं ते दिलेलं आहे. आता VC पूर्वी त्यांचा मेल आलेला आहे. तर तुम्ही त्यानंतर रायगडचा प्रकल्प नंबर 10चा विषय होता. अजून कुठलं होतं? गोंदियाचा एक होता. अकोल्याचा यापूर्वीच झालेला आहे. बुलढाण्याचा यापूर्वी झालेला आहे. त्यानंतर गोंदियाचा एक आणि अजून कुठलं होतं कडे? गोंदियाचाच होता मला वाटतं. छत्तरदोला काहीतरी गाव होतं. तर आपलं ते अप्रूव्हल आलेलं आहे. तर तुम्ही तुमचा बेसलाईन सर्वे भरू शकता साहेब. रायगड प्रकल्प 10, यवतमाळ प्रकल्प क्रमांक 1 नाही 2 आणि 2 नंतर गोंदियाचा एक होता. छत्तरदोला गाव होतं. त्याच्यानंतर अकोल्याचं बार्शी टाकळीचं झालेलं आहे. बुलढाण्याचं यापूर्वीच ते झालेलं आहे. आता फक्त बेसलाईन सर्वे भरण्यासाठी अडचण असलेला एकच प्रकल्प आहे. पालघर मधील 5 नंबरचा. त्यांचंच फक्त गाव मॅपिंगचं राहिलेलं आहे LGD पोर्टलचं. तर त्याचाही फॉलोअप चालू आहे. ते लवकरच करून घेऊन त्याचं सुद्धा अप्रूव्हल आपण NIC कडून घेऊ. अजून ग्रामविकासकडे पेंडिंग आहे. तेवढं एकच आपल्या पूर्ण प्रकल्पात आतापर्यंत जी माहिती आलेली होती त्याच्यामधलं राहिलेलं आहे. तर इतर प्रकल्पांना आता बेसलाईन सर्वे भरायला काहीही हरकत नाही. तुम्हाला यवतमाळला 2 कामं करायची आहेत. 2 नंबरचा बेसलाईन सर्वे आणि 3 नंबरचे वर्क आयडी क्रिएट करायचे. चला सर्वजणांचे धन्यवाद. आपण शॉर्ट नोटीसवर आलात. सर रायगडवरून बोलतोय. बोला. सर मी त्या दिवशी आपल्याला फोटो टाकलेला बघा प्रकल्प क्रमांक 3 मधून ना मी लॉगिन केलं की दुसऱ्या नंदुरबार किंवा आज दुसऱ्या क्लस्टरचं माहिती ओपन करते. सर्व्हर इश्यू होता. आज पण तसं होतंय का? आज पण झालेलं पण नंतर पुन्हा थोड्या टाइमात लॉगिन केलं तर व्यवस्थित चाललं. नाही होतं पण कधी त्या 3 नंबर मधूनच होतं सर, बाकी नाही होत कुठून. नाही ते लॉग आउट करायचं आणि नंतर परत हे करायचं थोडं काहीतरी त्यात नाही तसंच करतो.
सर्व्हर पण तो लेवलचा लॉगिन इश्यू लगेच असतो होत तो, नाही. बऱ्याच वेळा होतं. ओके सर. मागाशी मी पण तसंच केलं होतं. पुण्याचे वर्क आयडी क्रिएट केले आणि ते कंटिन्यू हे लॉगिन ते लॉगिन करत होतं. तर ज्यावेळेला स्टेटचं लॉगिन केलं मला सगळी इन्फॉर्मेशन पीआय लॉगिनची दिसत होती. ते परत लॉग आउट करून थोडं ब्राउझर वगैरे बंद करून त्याचा कॅचे वगैरे क्लिअर केला तर व्यवस्थित झालं. सर्व्हर लेवलचा कधी कधी इश्यू होतो. ओके सर. आणि ज्यांचे वर्क आयडी अप्रूव्ह होतील त्यांना सेम डेला नाही तर नेक्स्ट डेला ती वर्क आयडी रिफ्लेक्ट होतील भुवन पोर्टलवरती. दृष्टीचे ऍप आहे. आता जे विधाते सरांनी मागाशी ग्रुपवर टाकलेलं आहे ते ऍप, त्यामध्ये महत्वाची सूचना की आपल्याकडे आपण सर्व जुने आहात ते भुवनचं वनचं ऍप असेल सर्वांकडे IWP मध्ये वापरलेलं किंवा आता मागं 2 मध्ये पण 1.0 ऍप होतं सगळ्याकडे दृष्टीचं किंवा ते भुवनचं. तर ते सर्वांनी आपापल्या मोबाईल मधून अनइन्स्टॉल करायचंय. अनइन्स्टॉल केल्यानंतरच आता जे मगाशी सरांनी ऍप पाठवलंय ग्रुपवरती ते भुवनचं WTC 2.0चं ते ऍप इन्स्टॉल करायचंय. ते ऍप इन्स्टॉल केल्यानंतर आपलं स्टेट तिथं आता दिसत नाहीये कारण आजच एक वर्क आयडी क्रिएट केलेला आहे आणि त्याचं स्टेटस अपडेट केलंय. तर आम्ही मगाशी जेव्हा केंद्राशी बोललो त्या बाबतीत तर त्यांनी म्हटलं की 1 डे आफ्टर ते आपलं रिफ्लेक्ट होतं. तर त्या अनुषंगानं उद्या रिफ्लेक्ट झालं किंवा परवा रिफ्लेक्ट झालं तर त्या अनुषंगानं मग पुढचं ट्रेनिंग आपले विधाते सर देतील की कशा पद्धतीनं आपल्याला जिओ टॅग करायचा आहे. ओके. हा ओके सर. सर यवतमाळहून बोलतो. आता सर बोला. यवतमाळचं जे आहे ना शेततळ्याचे कामं झालेले आहे ज्या सर्वे नंबर वरती झालेले आहे ते वर्क आयडी आम्ही क्रिएट करतो सुरुवातीला जे कामं हो, झालेले जे आहेत कंप्लीट शेततळ्याचे झालेत total. आणि सुरू आहेत बरं का. जे सुरू कंप्लीट आहेत. झालेले हो आहेत हो आणि सुरू आहेत ते सुरू प्रायोरिटीने घ्या. हा उरलेले मग नंतर ते करूया सर्वे आपण. नंबर नुसार हा सर्वे नंबर नुसार हो. वर्क आयडी क्रिएट करतो आणि बाकीचे ओके मग चालेल नंतर चालेल चालेल चालेल. सर पुरुषोत्तम बोलतो जळगाव. बोला साहेब. सर आपल्या तर भुवन ऍप्लिकेशन मध्ये ना महाराष्ट्र स्टेटस दिसत नाहीये सर. तेच सांगितलं आता की आपला वर्क आयडी एक आज क्रिएट होऊन त्याचं वर्क स्टेटस आपण अपडेट केलं आणि आम्ही ते जिओ टॅक्स सुद्धा पाहत होतो. तर त्यात असं निदर्शन आलं की महाराष्ट्रात दिसत नाही. त्यांच्याशी जेव्हा बोललो आम्ही केंद्राशी म्हणजे विधाते सर पण बोलले NRCC म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटचे जे आहेत जिओचे आणि आम्ही पण NICC बोललो. तर त्यांनी असं सांगितलं की आज हे केल्यानंतर त्यांच्या सर्व्हरवरून तिकडे डेटा ते संध्याकाळी दिवसभराचा कॉल करतात आणि उद्या ते आपल्याला रिफ्लेक्ट होतील. त्यामुळं आपलं स्टेट जे आहे ते उद्यापासून दिसायला सुरू होईल असं त्यांचं म्हणणं होतं. ओके सर, थँक्यू सर. एनिथिंग एल्स? चला थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. आजचे अप्रूव्ह Thank झालेले you, sir. 7 प्रकल्प आणि आता जे होतील समजा जळगावनी सोलापूरने जे प्रमाणपत्र पाठवले ते जर आता मान्यता दिली तर मी लगेच अप्रूव्ह देऊन टाकेल. त्यांनी सुद्धा वर्क आयडीची पुढची प्रोसेस करून घ्यावी. चला थँक्यू. सर 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 ओके सर. आजची ट्रेनिंगची आहे ती हे शेअर करता येईल का आपल्याला? आजची का? ट्रेनिंग बरं ठीक आहे. हे हो चालेल. करतो मी 5-10 मिनिटात करतो. हो चालेल ठीक. सर. थँक्यू. ओके थँक्यू.